महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पोलादपुरात मुसळधार पाऊस, सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। पोलादपूर तालुक्यात मंगळवार रोजी पावसाने थोडी उसंत घेतल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना बुधवारी रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास मुसळधार बरसलेल्या पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली। सावित्री नदीचे पाणी पुन्हा एकदा शहरात शिरकाव करेल की काय अशी भीती नागरिकातून व्यक्त केली जात आहे। सावित्री नदीच्या पात्राचे पाणी पोलादपूर शहरात 3 वेळा शिरकाव केला असून महाड शहरातही पुराचे पाणी शिरले आहे। मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सावित्री, ढवळी, कामती, चोळी, घोडवणी सर्वच नद्या, नाले, ओहोळ, धबधबे तुडुंब भरून वाहत असून त्यामुळे तालुक्यातील सर्व नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे। या नद्यांचे पाणी थेट सावित्री नदीला मिळत असल्याने पाण्याचा प्रचंड प्रवाह वाढण्याचे दिसून येत आहे। या पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। पोलादपूर तालुक्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरूच असून बुधवार रोजी दिवसभर कोसळलेल्या धुव्वाधार पावसामुळे जनजीवन सर्वत्र विस्कळीत झाले आहे। पोलादपूर तालुका आपत्ती निवारण कक्ष तहसीलदार कपिल घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार यासह महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना तातडीने स्थलांतरित होण्याच्या सूचना महसूल प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। स्थलांतरित कुटुंबांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी सांगितले। दरम्यान सावित्री नदीसह चोळई नदीला पूर आल्यामुळे महाबळेश्वर